तरुणांना नशेसाठी बेकायदेशीरपणे औषधं इंजेक्शन विकणाऱ्या 2 इसमांना केलं जेरबंद। पिंपरी चिंचवडमधील तरुणांच्या व विद्यार्थ्यांमध्ये बेकायदेशीर इंजेक्शन घेऊन नशा करण्याचं प्रमाण वाढतात। गुन्हे शाखा युनिट 1 चे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांनी अवैध अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात मोहीम राबवत असताना गोपनीय माहितीद्वारे बातमी मिळाली की 2 इसम नशेसाठी वापरली जाणारी औषधं इंजेक्शन विक्रीसाठी पिंपरी चिंचवड येथील चिखली भागात नेवाळे वस्ती परिसरात येणार आहेत। अशी खात्रीशीर बातमी मिळाली। नेवाळे वस्ती चिखली येथील शिवशंभो HP पेट्रोल पंपाजवळ जाऊन सापळा लावून गुन्हे शाखा युनिट 1 न बातमीदारांना सांगितलेल्या वर्णनाचे 2 इसम दुचाकी मोटरसायकलवर संशयितरित्या थांबलेले दिसले असता लगेच 2 इसमांना शिफारतीनं पकडून ताब्यात घेतले। त्यांच्याकडून तब्बल 98 इंजेक्शन मिळाले। एकूण 2,30,000 रुपयांचा ऐवज मिळून आलाय। पुढील तपास चिखली पोलीस स्टेशन करत आहे। पिंपरी चिंचवड शहराचे माननीय पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे साहेब, जॉइंट CP महावरकर साहेब, ॲडिशनल CP परदेशी साहेब आणि गुन्हे शाखेचे आमचे DCP संदीप डोईफोडे साहेब, विशाल हिरे साहेब यांनी आम्हाला वेळोवेळी जे पिंपरी चिंचवड शहरामध्ये अंमली पदार्थ विकतात आणि जे तरुणांना नशे करता दिले जातात अशा व्यक्तींवरती कारवाई करण्याचे आदेश दिले होते। सदर आदेशान्वये गुन्हे शाखा युनिट 2 चे स्टाफ व आम्ही सदर आरोपींवरती कारवाई करत होतो। ते चिखली या ठिकाणी काही इसम तरुणांना नशे करता जे प्रतिबंधित इंजेक्शन्स आहेत ते विकत आहेत अशी माहिती मिळाली होती। सदर माहितीच्या अनुषंगाने दिनांक 11 सप्टेंबर रोजी चिखली येथे ड्रग्ज इन्स्पेक्टर विकास पाटील व गुन्हे शाखा युनिट 1 चे मी स्वतः PSI कानडे, पोलीस हवालदार बोराडे, जावळे व रूपनवर व इतर स्टाफने सापळा रचला होता। सदर ठिकाणी 2 इसम इंजेक्शन विक्री करता आले व त्यांच्या गाडीमधून डिगीमध्ये जे इंजेक्शन्स ठेवलेले होते ते बाहेर काढून एकमेकाशी देवाणघेवाण करत होते। सदर वेळी आम्ही पोलिसांनी तात्काळ त्यांना जागेवर ताब्यात घेतले असता त्यांच्या बॅगच्या सॅकमध्ये व गाडीच्या डिगीमध्ये प्रतिबंधित मेफेंट्रोमाइन सल्फाइड इंजेक्शन हे मिळून आले। सदर इंजेक्शन्स हे ड्रग्ज इन्स्पेक्टर विकास पाटील यांनी तपासून पाहिले असता आरोग्याला हानिकारक असल्याचे निष्पन्न झाले। विनापरवाना डॉक्टरच्या परवानगीशिवाय ते कोणीही घेऊ शकत नसल्याबाबत त्यांनी सांगितले आणि एखाद्या माणसाने ते घेतले तर त्याला ती नशा होती हे त्यांनी सांगितले। सदर इंजेक्शन्स हे प्रमाणातच घेणे गरजेचे असते, परंतु इंजेक्शन्स हे नशा करता घेणारे व्यक्ती किती प्रमाणात घ्यावे याची माहिती नसते, त्यामुळे ते जास्त प्रमाणात घेतात। त्याचा त्यांच्या आरोग्यावरती परिणाम होतो, कधीकधी त्यांचा जीवही जाऊ शकतो। या केसमध्ये किती आरोपी अटक आहेत? या केसमध्ये एकूण 2 आरोपी अटक केले असून सुमित गणेश पिल्ले व कनिष्क राज उर्फ राणा अरुण सुरवसे हे चिखली परिसरात राहणारे आहेत। यातील सुमित गणेश पिल्ले याच्यावर एकूण 15 गुन्हे असून तो सराईत गुन्हेगार आहे। यापूर्वी त्याच्यावर 4 वेळा इंजेक्शन्स विकतो म्हणून कारवाई झालेली आहे आणि आता आम्ही त्याच्यावरती गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करून पुढील कडक कारवाई करत आहोत। सध्याच्या काळामध्ये जी तरुणाई आहे त्या तरुणाईला क्रीडांगणाकडे खेळाकडे वळावे असं आम्ही आवाहन करत आहोत। कोणतीही त्यांनी नशा करू नये आणि कोण त्यांना नशेच्या जाळ्यामध्ये ओढत असेल किंवा एखादा मित्र त्यांना नशा करण्याकरता प्रोत्साहन देत असेल तर त्यांनी
आम्हाला त्याबाबत माहिती द्यावी. पोलीस विभागातर्फे वेळोवेळी व्यसनमुक्तीकरता आम्ही ठिकठिकाणी कार्यक्रम घेत असतो. तसेच जी झोपडपट्टीमधील जी मुलं आहेत, जी दिशाहीन आहेत, गुन्हेगारी क्षेत्राकडे वळत आहेत, जे नशा करत असतात, जे अल्पवयीन मुलं आहेत, अशा अल्पवयीन मुलाकरता माननीय पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे साहेब यांनी दिशा उपक्रमाअंतर्गत फुटबॉल ट्रेनिंगचे त्यांना कार्यक्रम दिलेले आहेत आणि प्रत्येक पोलीस स्टेशनमधील अधिकारी अशा झोपडपट्टीतील व्यसनाधीन होणाऱ्या किंवा गुन्हेगारी क्षेत्राकडे वळणाऱ्या मुलांना एकत्र करून त्यांना फुटबॉलचे ट्रेनिंग दिले जाते व त्यांच्या एकत्र फुटबॉलच्या मॅचेससुद्धा घेतलेल्या आहेत. या केसमध्ये सदर गुन्ह्याचा तपास चिखली पोलीस स्टेशन करत आहेत. सदर इंजेक्शन्स त्यांना कोणी दिले व कोठून आणतात याबाबत तपास चालू आहे. अजूनही आरोपी याच्यामध्ये अटक होतील. एकूण 95 इंजेक्शन्स आहेत जे जप्त केलेले आहेत. तसेच 2 मोटरसायकल जप्त केलेले आहे. असा एकूण 2,32,000 रुपये किमतीचा मुद्देमाल आम्ही हस्तगत केलेला आहे. पण पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना आपण काय आवाहन करणार? सध्या गणेशोत्सवाचा कालावधी चालू असून लोक उत्साहाने गणेशोत्सव साजरा करत आहेत. लोकांनी गणेशोत्सव साजरा करत असताना गणपती बघण्याकरता बाहेर पडत असताना तसेच विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होत असताना महिलांनी किमती वस्तू अंगावर घालू नयेत. तसेच गर्दीमध्ये गेल्यास संशयास्पद असं काय दिसून आल्यास त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवावे. तसेच त्यांची कोणी छेड करत असल्यास आमचे जे दामिनी पथक फिरत असते पोलीस जे आहेत त्यांना कळवावं किंवा नियंत्रण कक्ष येथे कळवावे. पोलीस आपल्या सुरक्षिततेकरता असून रोडवरती सतत आम्ही असतो. आपल्याला काही चुकीचे दिसून आल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे. पोलिसांची मदत मिळाल्यास गुन्हेगारी कमी करण्याकरता हे समाजाच्या फायद्याकरताच होणार आहे.